नमस्कार शेतकरी बांधवांनो, रखडलेल्या पेरण्या आणि मान्सूनच्या बाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट. मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 22 ते 24 जूनचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, गेली काही दिवसापासून मान्सूनची चाल ही मंदावली होती, परंतु आता या मान्सूनच्या गतीला चालना मिळणार आहे. कारण मान्सूनच्या प्रगतीला पोषक एक लो प्रेशर बंगालच्या खाडीत विशाखापट्टणमजवळ दिनांक 22 जून रोजी तयार होणार आहे आणि या लो प्रेशरमुळेच महाराष्ट्रासहित इतर राज्यातसुद्धा मान्सूनचा चांगला दमदार पाऊस होणार आहे. मित्रांनो, या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान तर मिळणार आहेच, शिवाय रखडलेल्या पेरण्यासुद्धा या पावसामुळे पूर्ण होणार आहे. मित्रांनो, दिनांक 22 ते 24 जून दरम्यान महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात पेरणीयोग्य पाऊस होणार आहे हे आता आपण पाहूया. मित्रांनो, दिनांक 22 जून रोजी महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात बऱ्याच भागात पेरणीयोग्य पाऊस होणार आहे. दिनांक 22 जून रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. तसेच नागपूर ते गोंदिया दरम्यानच्या काही भागात करता ऑरेंज अलर्ट राहणार आहे. तसेच पश्चिम विदर्भातील शेगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, कारंजा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, पांढरकवडा, नेर, दारव्हा, पुसद, डिग्रस या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. तसेच नांदेड, हिंगोली, लातूर, खामगाव, चिखली, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे. याशिवाय मुंबई ते कोकण किनारपट्टीलगतच्या भागात मात्र हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे. महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, केरळ, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा मान्सूनचा पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 23 जून रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या भागात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. चंद्रपूर व आसपासच्या परिसराकरता ऑरेंज अलर्टसुद्धा राहणार आहे. तसेच पश्चिम विदर्भातील शेगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, कारंजा, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, पांढरकवडा, दारव्हा, डिग्रस, पुसद आणि नेर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, दिनांक 24 जून रोजी महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई, जळगाव आणि धुळे या भागाकरता ऑरेंज अलर्ट राहणार आहे आणि त्यामुळेच या भागात अतिमुसळधार पाऊस राहणार आहे. सोबतच पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात मात्र हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागातसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात राज्याकरता दिनांक 24 जून रोजी ऑरेंज अलर्ट राहणार आहे. कर्नाटक, केरळ, आंध्र, तामिळनाडू या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे. मित्रांनो, या पावसामुळे आधी पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळणार आहे. सोबतच राहिलेल्या पेरण्यासुद्धा या पावसामुळे पूर्ण होणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. तसेच या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, तसेच यूट्यूब चाहत्यांनो.